अरे जास्त गाऊन थांबणं म्हणा आता. कधी नव्हे तर अकोला महापालिकामध्ये प्रशासक राजनंतर आता कुठे महापालिकेची सत्ता स्थापन झाली आहे. अकोला महापालिकेमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर नागरिकांना अपेक्षा होती की काहीतरी चांगलं या सत्तेच्या मार्फत होईल, कारण शहरी सुधार विकास आघाडीमध्ये विविध पक्षांचे नगरसेवक सहभागी झाले होते आणि सर्वांना बहुतांश नगरसेवकांना हा अनुभव होता. त्यामुळे नागरिकांच्या सुद्धा अपेक्षा यावेळेस जास्त वाढल्या होत्या. मात्र मागील काही ज्या सभा झाल्या त्या एकाही सभामध्ये जनतेचा विचार कुठं झालेला दिसून येत नाही. प्रत्येक सभेमध्ये काही ना काही गोंधळ पाहायला मिळाला. फक्त गोंधळच नाही तर त्या गोंधळाच्याही पलीकडे ज्या लाडक्या बहिणींना भाजप आणि मित्र पक्ष आपली लाडकी बहीण मानते, ज्या महिलांना आपली लाडकी बहीण मानते, त्या लाडक्या बहिणींसमोरच अक्षरशः अश्लील शिवीगाळ या नगरसेवकांनी केली आणि आपल्या चारित्र्याचं एक उदाहरण दिलं. त्यामुळे हे नगरसेवक आहेत की गुंड अशा प्रकारची भावना जनमानसामध्ये निर्माण झाली आहे. आणि ज्या नगरसेवकांना आपण मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलं त्या नगरसेवकांकडून अपेक्षा तर दूर, मात्र आपल्या समस्यावर सुद्धा चर्चा होत नाही अशा प्रकारची दुर्दैवी स्थिती अकोला महापालिकेमध्ये निर्माण झाली आहे. आणि विशेष बाब म्हणजे की आयुक्तांसमोर हा प्रकार होत असताना आयुक्तसुद्धा बघण्याची भूमिका घेत आहेत. विशेष म्हणजे सिटी कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावला जातो, विशेष पोलीस बंदोबस्त लावला जातो, मात्र पोलीससुद्धा या ठिकाणी बघायची भूमिका घेतात आणि जनता मात्र हा सर्व प्रकार आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि आपल्या नशिबाच्या नावाने बोटे मोडत आहे. मागील 2 ते 3 सभांचा विचार केला तर सुरुवातीच्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आपल्याच मित्रपक्षाच्या नगरसेवकांच्या सोबत वाद घालून त्यांच्यासोबतही एक प्रकारे दुश्मनी भाजप नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे महापालिकेमधील एकंदरीत जे वातावरण आहे सध्या हे विकासाचं वातावरण नसून इथे केवळ एक वैयक्तिक दुश्मनी काढली जाते की काय अशा प्रकारचा तो एक आखाडा येथे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा या सर्व परिस्थितीत कशा पूर्ण होतील हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामुख्याने अकोला शहरामध्ये सध्या तापमानाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, काही भागामध्ये रस्त्याच्या समस्या आहेत. प्रामुख्याने या सर्व परिस्थितीमध्ये, या सर्व तापमानाच्या परिस्थितीमध्ये वृक्षारोपणावर चर्चा व्हायला पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाययोजनावर चर्चा झाली पाहिजे, रस्त्याच्या समस्यावर विकासात्मक चर्चा झाली पाहिजे. त्यावर मात्र कुठलीही चर्चा होत नसल्यामुळे नागरिकांची भ्रमनिराशा या शहर सुधार विकास आघाडीनं केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे अकोला शहरातील बहुतांश भागातील नागरिक हे विद्यमान शहर सुधार आघाडीवर तीव्र नाराजी असल्याचे दिसून येते. अकोला महापालिकेत रणसंग्राम सुरू आहे सत्ताधाऱ्याचा, नगरसेवकांचा. एकमेकांच्या अंगावर होऊन जाणं, शिव्या देणं, पोलीस तक्रारी करणं. सामान्य अकोलेकर म्हणून कसं पाहता तुम्ही याबद्दल काय वाटतं? वास्तविक आता हे सगळे सुशिक्षित लोक आहेत, या लोकांनी असं करायला नाही पाहिजे. अरे याच्या भानगडीत विकास खटकून राहिला ना. आता मनपाई आमची तर भ्रष्टाचार समितीचा जिल्हाध्यक्ष आहे, एम के देऊन आले. आता आमची त्या आयुक्तासोबत मागच्या वेळेस बैठक पण झाली, त्यांनी आम्हाला लेखी पण दिलं होतं की आम्ही हे करू ते करू. आतापर्यंत काहीच नाही. आता कुत्र्याचा विषय काढला, आता मी त्या मिटिंगमध्ये ते म्हणत कुत्र्याचा आम्ही बंदोबस्त करू. काही कुत्रे तसेच आहेत. म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो त्या कुत्र्याचा. लहान मुलं शाळेत जातात, त्याच्या आगार धावतात, जनावरं रस्त्यात येतात, त्याचे ॲक्सिडेंट होतात. आणि हा खदात आपलं शिंदी कॅम्प ते कौलखेड रस्ता किती ॲक्सिडेंट झाले असतील त्या रस्त्यावर. त्या रस्त्याचे त्याला हात दिसत नाही की रस्ता करावा लागतो म्हणून. किती दिवसाचा म्हणतात पैसा आहे, पैसा नाही. कधी म्हणतात निधी आहे, कधी म्हणतात निधी नाही. हे काय जनतेला निरा फसवण्याचंच काम करतात. नाही वास्तविक पाहता त्यानं विकासाकडे लक्ष द्या, या भानगडीत पडू नये. पण यायला कसं आहे, यायला भानगडी केलं म्हणजे विकासाचा कोणी बोलत नाही, हा त्याचा असा गैरसमज आहे.
पण यांनी मी मनपाला आणि या पदाधिकाऱ्यांना एवढीच हातजोडून विनंती करतो की बा अशा भानगडी न करता विकास करा ना. सगळे मिळून जर विकास केला तर विकास होऊ शकते ना. विकास काही नाही, भानगडीच. अरे पण ते विरोधी पक्षवाले असो की कोणी असो की त्यांचं म्हणणं तुम्हाला ऐकून घेणं तर कामच आहे ना. तुम्ही प्रशासक आहे म्हणून प्रशासकांनी ऐकायला पाहिजे आणि पदाधिकारी म्हणून तुम्ही तिथं बसलेल्या खुर्चीवर. सामान्य जनता काय करणार आहे? सामान्य जनतेची आशा काय आहे की बा कामं झाले पाहिजे, पण हे कामं असे काही दिसतच नाहीत ना. फक्त तिथं झालं की सगळं महाराष्ट्रभर हे गाजून राहिलं. हे योग्य नाही ना. अकोल्याचं नाव खराब होऊन राहिलं नाही. त्याच विरोधी असो कोणी असो त्याचे जर एका ठिकाणी बसून जर कामं केले तर वाद व्हायचं कामच नाही. पण हे कामं न करता फक्त मग हा त्या पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा. अरे पक्षाचा तिथं पक्षाचे तुम्ही नाही ना, तिथं सेवक का तुम्ही जनतेचे. तिथं पक्षाचा संबंधच नाही आला ना काही. तो कोण्याही पक्षाचा असो, मी तसं नाही म्हणत की तिथं मनपात गेला तो कोण्या पक्षाचा राहिलेला नाही. तो माणूस तो जनतेचा सेवक म्हणून तिथं पाठवलेला आहे. मग तुम्ही जनतेचे सेवक आहे म्हणते, जनतेचे सेवक आहे जनतेचे कामं करायसाठी गेले ना तुम्ही का? तर ती काय लढाई करायचं हे मला योग्य वाटत नाही. तुमचं नाव? MK दिवदाले भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष, अकोला जिल्हाध्यक्ष. योग्य नाही. मुळात काय आहे की ज्या मतदारांनी ह्या दोन्ही लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवलं आणि हा लोकशाहीचा असलेला मेन आपण स्तंभ मानतो. आणि लोकशाहीमध्ये जर जनतेचे प्रश्न जर सोडत नसतील आणि तिथं भांडणं करत असतील त्या दोघांचंही मी म्हणतो की यांनी मतदारांचा मान ठेवण्यासाठी स्वतःचे राजीनामे द्यावे. कारण की ज्या मतदारांनी तुम्हाला जे अपेक्षा ठेवून त्या सभागृहात पाठवण्याचं म्हणजे मनापासून जे काम केलेलं आहे याला कुठंतरी शिवीगाळ करून, मारहाण करून, झगडा करून आणि हे तमासबिंडे कामं करून आपण कुठंतरी त्या मतदारांचा अपमान करतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे असं या दोन्ही जे भांडणं करतात या दोघांनी माझं सांगणं आहे. आणि महिलांसमोर शिवीगाळ करतात तर काय म्हणजे कोणाला आपण निवडून देतो? साधी आपल्याला 12वी नंतर मेडिकल इंजिनिअरिंगच्या एक्झाममध्ये जर जातो म्हटलं तर तुम्हाला प्री एक्झाम द्यावं लागते. MPSCच्या परीक्षेसाठी प्री एक्झाम असते. असं काहीतरी घटनेमध्ये किंवा असा काहीतरी नियम आणला पाहिजे शासनाने की जे काही लोकप्रतिनिधी विधानसभा असो, लोकसभा असो, जिल्हा परिषद पंचायत समिती असो की ग्रामपंचायत असो त्याला कुठेतरी एखादी प्री चाचणी ठेवली पाहिजे जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडतील नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. जिकडे तिकडे वाद विधानसभेपासून तर आता महानगरपालिकेपर्यंत हेच वाद आपल्याला पाहायला भेटत आहे. हे कुठेतरी निंदनीय आहे, योग्य नाही आहे. नाही, ही जी घटना आहे निंदनीय घटना आहे. ही घटना नाही घडली पाहिजे. सभागृह लोकांच्या प्रश्नासाठी असते सभागृह. आणि ज्या दिवशी हा घटना घडली आमचे जे नगरसेवक त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा जबाब न भेटल्यामुळे त्यांनी ते आपले जे सभापती महोदय होते त्यांनी थोडासा जे शब्द वापरायला पाहिजे ते त्यांनी वापरला नाही. गैरवर्तन त्यांनी तिथे केलं. त्याच्यामुळे ते वाद वाढलं. आता वाद वाढल्यानंतर हे आम्ही बसून करू शकतो, त्याने निपटारा झाला असता. तरी सभापती महोदय यांनी जे भूमिका घेतली रिपोर्ट द्यायची ते पद्धत बरोबर नाही आहे. पण लोकांची अपेक्षा आहे की शहरामध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे, विकास कामं झाला पाहिजे. ते न होता हे वातावरण दूषित करणं चालू आहे, हे बरोबर नाही आहे. आणि यामध्ये आमच्या नगरसेवकाची चूक आहे हे मी मानत नाही. कारण की आमच्या नगरसेवकांना तिथे प्रश्न विचारलेला आहे. नगरसेवकाचं काम काय आहे? तिथे लोकांचे प्रश्न उचलणं. आणि सत्ताधारी जे आहेत, जे सत्ताधारी बसलेले आहेत, आमचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत विजयभाऊ अग्रवाल, त्यांना पूर्ण अनुभव आहे. त्यांनी त्याचा जबाब द्यायला पाहिजे. जबाब न देता तुम्ही लोकांवर चिडता आणि त्यांच्या अंगावर जाता हे बरोबर नाही आहे. कारण की आता पूर्ण शहरामध्ये हे वातावरण त्यांनी पाहिलेलं आहे लोकांनी की यामध्ये चूक कोणाची आहे. सभागृहात जो विषय मी नेहमीच त्यांना सांगते की सभागृहात महिला बसलेल्या आहेत. शब्द वापरताना जरा सांभाळूनच शब्द वापरा. आणि आपल्याला अकोलेकरांनी जे निवडून दिलेलं आहे हे आपल्याला अकोल्याचा विकास करण्याकरिता निवडून दिलेलं आहे. हे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, मी सर्वच नगरसेवकांना सांगू इच्छिते की सभागृहात महिला शक्ती असते, त्याच्यामुळे शब्द बोलताना थोडे सांभाळूनच बोलायला पाहिजे. आणि जे काही हे प्रकार घडत आहेत आता आपल्या सभेमध्ये हे बिलकुल चुकीचंच आहे. याला माझं समर्थन मुळीच नाही आहे. मी सर्व सभागृहातील सदस्यांना सभागृहात जे नगरसेवक असतात त्यांना विनंती करते की आपण नेहमी विषय मांडताना आपल्या अकोल्याच्या विकासाबद्दलच विषय मांडावा आणि चौकशी प्रत्येकाने विषय मांडावा. फक्त त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता विषयापुरतं त्यांनी बोलावं. विषय सोडून त्यांनी कुठलाच विषय
सभागृहात घेऊ नये. ज्या विषयामुळे वाद निर्माण होतो असे विषय त्यांनी सभागृहात घ्यायलाच नको. आपली जी सभा असते ही अकोलेकर लाईव्ह बघतात आणि अकोल्यामध्ये हा चुकीचा संदेश जात आहे की आपण यांना विकासाकरिता निवडून दिलेलं आहे, पण हे प्रत्येक सभेमध्ये गोंधळ घालतात आणि दुसरा विषय घेऊन त्याच्यावर वादग्रस्तच विषय हे सभागृहात बोलतात. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करते की सभागृहात आता बोलताना फक्त आपण कुठला विकासाचा विषय असेल त्याच्यावरच आपण चर्चा करू आणि अकोलेकरांना दाखवून देऊ की आम्ही इथे जे सभेत विषय पास करतो हे केवळ आणि केवळ फक्त अकोल्याच्या विकासासाठीच करतो.